हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 42. स्वामीजी म्हणतात, तुम्हाला सांगतो, तुमच्या तिथं ब्लॉकवर गुरुकृपावर तुम्ही प्रवचन करायचे. 15 मिनिटं ध्यान पुरे. लोकांना फार वेळ ध्यान आवडत नाही. तुम्ही तुमचं काम स्वतंत्रपणे सुरू करा. इथं झाडाखाली झाड वाढत नाही. इथं सारखं वाटतं हे केलं तर स्वामींना आवडेल की नाही, तसं नको. तुमच्या बुद्धीला काही वाव पाहिजे. अद्वैत ग्रंथांवरून निरूपण करायचं. ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत. आत्माराम नको, तो फार अवघड ग्रंथ आहे. तो इथं घ्यायला खूप वेळ आहे. शिवाय श्रोते म्हणून बाहेरची माणसं जमवायची. इथं येणारी नकोत, कारण जोपर्यंत स्वामी इथं बोलतात तोपर्यंत दुसऱ्या कुणाचं लोकांना आवडणार नाही. म्हणून इतर मंडळी येऊ द्यात. शिवाय इथली मंडळी आली की आपले दोष काय ते पाहत राहतात, म्हणून ते नकोच. अगदी वेगळं स्वतंत्र काम करा. टिळक विद्यापीठ कॉलनीत तुमच्या बंगल्याच्या बाजूला तुम्ही काम करावं असं वाटत होतं, पण हे ठिकाण जवळ आहे. इथंच काम सुरू करा. मी देखील आता सारखा इथंच राहीन असं नाही. आठवड्यातून 1-2 दिवस त्या केंद्रावर जाईन. सुषमाताई म्हणतात, मग या केंद्रावर कोण? स्वामीजी म्हणतात, तसं कोणी नको. ही गादी आहे ना, इथं कोणीतरी व्यवस्था पाहील. स्वामीजी म्हणतात, शांत रहा, संतप्त होऊ नको, कशाचीही इच्छा करू नको. मीराबाईचा आदर्श पुढे ठेव. नित्याची साधना, सहज जमेल तेवढं लेखन आणि संपूर्ण विश्रांती. उर्वरित आयुष्यात फक्त आत्मदर्शनाच्या दिशेनं वाटचाल करायची, बाकी सर्व गौण. त्यासाठी मी सच्चिदानंद रूप आहे या बोधात अखंड राहण्याचा प्रयत्न करायचा. ज्या ठिकाणी स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ हे आपले सद्गुरू आहेत, तिथं आपल्याला जायचं आहे. म्हणजेच आपल्या ठिकाणी स्वस्थ राहायचं आहे. सुषमाताई म्हणतात, आज कार्तिक वद्य त्रयोदशी. काही निर्णय घ्यायचा विचार मी करतेय, ते बरोबर आहेत का पहा. माझ्या वयाला आता 60 वर्ष झाली. कालच्या तुमच्या बोलण्यावरून असं दिसलं की कामाचं जास्त ओझं माझ्या देहाला यापुढे झेपणार नाही. मग सध्या जी निरनिराळ्या भागात केंद्र घेणं, प्रवचन करणं हे माझं काम होत आहे, ते बंद करायचं का? स्वामीजी म्हणतात, नाही, जे काम तुम्ही सध्या करता आहात ते आवश्यक आहे, ते सुरू ठेवायचं. पण यापेक्षा जास्त काम वाढवू नये. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत मला चटकन लक्षात येतं की याच्या कामाचा पसारा फार वाढतोय. अशा वेळी त्यानं काही कामं कमी करावीत असं मी त्याला सुचवतो. एखादा काहीच काम न करता नुसता बसून राहतो, तेव्हा त्यानं अधिक काम करायला पाहिजे असं मी त्याला सांगतो. तुमच्या बाबतीत तुम्ही सध्या जी कामं करता ती पुष्कळ आहेत. ती कमी करायची नाहीत, पण तेवढीच करायची, आणखी वाढवायची नाहीत. सध्या मला वाटतं शुक्रवारी 3 भागात 3 प्रवचनं तुम्ही करता. संदेश सोसायटी, मित्रमंडळ या भागात. तिथं त्या कामाचा विस्तार कसा होईल ते पाहायचं. शक्यतो एका ठिकाणी बसून जास्तीत जास्त जेवढं काम करता येईल तेवढं करायचं. तुम्हाला परमेश्वरानं चांगली बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीला योग्य असं काम तुम्ही स्वतंत्रपणे करू शकाल. अजून 2-3 वर्ष हे काम चालू राहू दे. शिवाय टेपवरून प्रवचनं लिहिणं, इतर लेखन तुम्ही करत आहातच. एवढं काम पुरे. जे काम आहे ते जास्त चांगलं, विस्तार पावेल असं पहा. आज 50 माणसं येतात, तिथं पुढच्या वर्षी 60 माणसं येतील असं पहा. आणि येणारी माणसं
कायम कशी टिकतील याकडे लक्ष द्या. कार्यक्रमाच्या वेळी अर्धा तास निरूपण, त्याबरोबर ध्यान, नाम. श्रोत्यांना ध्यान नामाची गोडी कशी लागेल ते पाहायचं. साधना झाली पाहिजे. नुसतं श्रवण पुरेसं नाही. काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देणं. या पद्धतीनं 100 मंडळी मिळाली तरी पुरे. 100 मुलांचे तुम्ही आई आहात असं धरा. त्या प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचे विचार भिन्न असणार. त्यांना एका पातळीवर आणायचं हे काम सोपं नाही. त्याला पूर्ण एका माणसाची शक्ती लागते. तेव्हा तेवढं करायचं. सर्व काम सोडायचं हे दुसरं टोक स्वामींना अभिप्रेत नाही. त्याचबरोबर उगीच लोकरंजन करून असंख्य माणसं जमवायची, ज्याला चीप पॉप्युलॅरिटी म्हणतात, तीही नको. नुसती प्रवचनं करायला लोक पुष्कळ येतील तसं नको. नेमकं आपण काय करायचं ते समजून घ्या. जेव्हा साधक इकडे तिकडे जाईल असं वाटतं तेव्हा आम्ही त्याला सावध करतो. सर्व काम सोडून नुसतं हरी करत बसायचं नाही. बाकीची मंडळी जे करतात त्यांचं काम वेगळं, तुमचं काम वेगळं. स्वामी सांगतात तसं केलं तर कशात गुंतणार नाही. पण त्या वेगळं काही करायला लागला तर गुंताल. म्हणून सावध रहा. आज इथेच थांबूया. यानंतरचा 43वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.